नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। इंडियन आर्मी मध्ये 8वी पास आणि 10वी पास सर्व विद्यार्थ्यांसाठी ओपन रॅली भरती निघालेली आहे। त्या भरतीबद्दलच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करायचंय। आता बघा, अशा पद्धतीची एक ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती बघितली असेल की लडाख मध्ये काय निघालेली आहे, इंडियन आर्मी साठी एक ओपन रॅली भरती निघालेली आहे आणि त्यासाठी सर्व जे काही इंडिया मधले म्हणजे भारतातील सर्व जे काही कॅन्डिडेट ते अप्लाय करू शकतात। आता नेमकं हे फेक की का रिअल आहे ते आपल्याला बघायचंय आणि सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी की कोण कोणाला ही भरती देता येणार आहे आणि कोणी कोणी ही भरती दिली पाहिजे, या दोन महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आपल्याला डिस्कस करायचंय। त्याचबरोबर या भरतीमध्ये एज लिमिट काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, एक्झाम पॅटर्न, निवड प्रक्रिया, फिजिकल, सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहे। त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित शेवटपर्यंत बघा, जेणेकरून याबद्दल सगळं जे काही तुमचं ते व्यवस्थित क्लिअर होणार आहे। त्या अगोदर जर तुम्हाला अग्निवीर भरतीची तयारी करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप वरती मराठी माध्यम मध्ये दर्जेदार बॅच उपलब्ध आहे। या बॅच मध्ये सगळी जी काही टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे बघा, ती टीम एकदम अनुभवी आहे, वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली आहे, वेगवेगळ्या यूपीएससी एमपीएससीच्या मुलाखती त्यांनी दिलेल्या आहे। या बॅच मधून संपूर्ण अग्निवीर भरतीची तुमची चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली जाणार आहे। आता जो अग्निवीर भरतीचा रिझल्ट लागला त्या रिझल्ट मध्ये जवळपास 1000-2000 मुलांना या बॅच मधून खूप चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला आहे। त्यांची परीक्षा निघलेली आहे। जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल, तुम्हाला अग्निवीर भरती करायची असेल तर तुम्ही पेपर मराठीमध्ये दिला पाहिजे, कारण आता अग्निवीर भरती तुम्हाला मराठी माध्यम मध्ये देता येते। म्हणजे आपली मातृभाषा मराठी असल्या कारणाने आपल्याला पेपरची लँग्वेज व्यवस्थित समजते, चांगल्या पद्धतीने प्रश्न लवकर समजत असतो आणि सुटतो सुद्धा लवकर। सिलेबस सुद्धा मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर आपला कव्हर होतो। म्हणून मराठीमधून तयारी करा, हिंदीचे पुस्तकं वाचत बसू नका, हिंदीच्या बॅच घेत बसू नका। कशासाठी सांगतोय, कारण आपली मातृभाषा मराठी आहे आणि त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीने समजत असतो संपूर्ण सिलेबस। म्हणून तुम्ही मराठी माध्यमातून नक्की तयारी करू शकतात। ज्यांना बॅच घ्यायची असेल त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती बॅच उपलब्ध आहे। या भरतीसाठी सुद्धा ही बॅच चालणार आहे। त्याचबरोबर पुढची जी भरती येणार आहे त्या भरतीसाठी तर ही बॅच एकदम बेस्ट असणार आहे। ठीक आहे, आता बघा याबाबत आपण व्यवस्थित समजून घेऊया। तर यांनी काय दिलेलं आहे, अग्निवीर रिक्वायरमेंट रॅली अंडर युनिट हेडक्वार्टर स्क्वाटा फॉर लडाख स्काउट रेजिमेंट फ्रॉम 11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट। ही जी काही भरती होणार आहे ती 11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट मध्ये होणार आहे, ओपन रॅली भरती असणार आहे। आता अग्निवीर भरतीमध्ये काय होत असतं, अगोदर परीक्षा घेतली जात असते, त्यानंतर मग तुमचं फिजिकल घेतलं जात असतं। पण इथं तसं नाही, इथं अगोदर फिजिकल होणार आहे। म्हणजे इंडियन आर्मीची जशी अगोदर भरती होत होती, अगोदर रॅली भरती घ्यायची त्यानंतर परीक्षा घ्यायची, तशा पद्धतीने इथं असणार आहे। अगोदर रॅली भरती घेतल्या जाणार आहे, मग त्यानंतर तुमची परीक्षा घेतली जाणार आहे। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की फॉर्म कोणाकोणाला भरता येणार आहे। आता बघा, पहिला जो काही यांनी दिलेला आहे अग्निवीर जनरल ड्युटी क्लास लडाखी म्हणलेलं आहे बघा। याच्यामध्ये एज लिमिट 17.5 ते 22 वर्ष असणार आहे। ज्यांचं वय 17.5 ते 22 आहे, यावर्षी अग्निवीर भरतीमध्ये 1 वर्ष वय वाढवून दिलेलं आहे। ठीक आहे, तसं इकडे सुद्धा प्रत्येक ठिकाणी ते लागूच होणार आहे। पहिले 17.5 ते 21 असायचं, आता 22 झालं। म्हणजे ज्यांचा जन्म 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009 मध्ये ते सर्व विद्यार्थी या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। पण सगळ्यात महत्वाचं, हे पहिलं आणि दुसरं पद सर्वांसाठी नाहीये, हे फक्त तिथलच्या रुरल एरियासाठी म्हणजे लडाखच्या। ठीक आहे, पण इथं जर आपण बघितलं तर इथं दिलेले फॉर कॅन्डिडेट ऑफ UHQ अंडर हेडक्वार्टर। आता बघा, या ठिकाणी UHQ म्हणजेच काय, जे रिलेशन वाले, म्हणजे ज्यांचे वडील आर्मीमध्ये, ज्यांचा भाऊ आर्मीमध्ये, त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे। ठीक आहे, आणि त्यांच्यासाठी कोणतं पद असणार आहे, त्यांच्यासाठी बघा अग्निवीर क्लर्क ट्रेड्समॅन 8वी पास वरती, 10वी पास वरती, आणि इथं एक दिलेलं आहे बघा AIAC। AIAC म्हणजे काय, ऑल इंडिया ऑल कास्ट कॅन्डिडेट। म्हणजे हे जे काही तिसरं पद आहे, 13 ऑगस्टला जी काही भरती होणार आहे, या 13 ऑगस्टच्या रॅलीमध्ये इंडियामधले सर्व मुले त्या ठिकाणी रॅलीसाठी जाऊ शकतात। पण खाली इथं काय दिलेलं आहे त्यांनी, की जे काही रिलेशन वाले मुलं आहे त्यांच्यासाठी क्लर्क, शेफ असेल, ड्रेसर असेल, वॉशरमन, म्हणजे हे ट्रेड असतात वेगवेगळे ट्रेड्समॅनचे, तर प्रायोरिटी त्यांना दिली जाणार आहे। पण म्युझिशियन साठी जे काही पद असणार आहे, त्या म्युझिशियन साठी जे ऑल इंडिया मधले कॅन्डिडेट येणार आहे त्यांना स्पेशली त्या ठिकाणी काय दिलं जाणार आहे, तर त्यांच्यासाठी ते पद असणार आहे असं आपण म्हणू शकतो। पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी, ही भरती कुठं होणार आहे, लडाखला होणार आहे। कुठं होणार, लडाखला होणार। मग ही भरती रॅली भरती लडाखला असल्यामुळं आपले जे महाराष्ट्रातील मुलं आहे त्यांना लडाखला जाण्यासाठी खूप जास्त खर्च लागत असतो।
पैसे खूप जास्त जात असतात. मग ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आणि या भरतीमध्ये जास्तीत जास्त 70-80 जागा असतात, त्याच्या पलीकडे जागा नसतात. कधी 20-30 असतात, कधी 70-80 असतात. मागची जी भरती होती, प्रत्येक वर्षी भरती येतच असते. मागच्या भरतीमध्ये सुद्धा काय झालं होतं, काहीतरी 60-65 जागा होत्या. आणि या भरतीमध्ये सुद्धा असल्या तर 70-75 असू शकत्या, 80 असू शकत्या. त्याचा आकडा आपल्याला आता कळत नसतो, संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर किंवा फिजिकल झाल्यानंतर कळत असतं. ठीक आहे. मग यामध्ये जागा एकूण 60 असल्या, 70 असल्या, तर या 60-70 जागांमधल्या या सर्वांमध्ये जर आपण म्युझिशियनसाठी जर बघितल्या तर 4 ते 5 जागा येणार आहे. किती? जास्तीत जास्त 4 ते 5 जागा म्युझिशियनसाठी येणार आहे. मग या 4 ते 5 जागांसाठी पूर्ण इंडियामधले मुलं त्या ठिकाणी भरतीला येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जर फिजिकल आणि पेपर एकदम टफ असेल, एकदम चांगला असेल, जर तुम्हाला विश्वास असेल मला ग्राउंडमध्ये पैकीच्या पैकी येतंय, 5 मिनिटामध्ये मी 1600 मीटर मारू शकतो, आणि त्याचबरोबर लेखी परीक्षेला मी 50 पैकी 48, 49, 47 क्वेश्चन परफेक्ट करू शकतो, बरोबर करू शकतो, तर ते विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला त्या ओपन रॅली भरतीसाठी जाऊ शकतात. बाकीच्यांनी ज्यांना जायचे ते अनुभव म्हणून जाऊ शकतात. पण लक्षात ठेवा, 2 गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आहे की याच्यामध्ये 4-5 पदं आपल्यासाठी असणार आहे ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी. आणि त्यातल्या त्यात कॉम्पिटिशन पूर्ण इंडियामध्ये आहे. लडाखला भरती आहे, लडाखला जाण्यासाठी खर्च खूप जास्त जात असतो. मग वेगवेगळ्या सोशल मीडियावरती तुम्ही हे बघितलं की बाबांनो आता सगळ्या ठिकाणी रॅली निघाली, मग मुलांमध्ये खूप जास्त कन्फ्युजन होत असतं. मग ते कन्फ्युजन पहिले दूर झालं पाहिजे, त्यासाठी ही महत्वाची माहिती तुम्हाला देतोय. नाहीतर सगळेच तुम्ही जाणार तिथं भरती देण्यासाठी, आणि मग तुम्हाला कळणार की यार इथं पैसे तर गेले, कॉम्पिटिशन लय हार्ड आहे, 2-3च मुलं सिलेक्ट केले. म्हणजे इथं 4-5 पदं असले तर रॅली भरतीमध्ये कमीत कमी ते 40-50, 60-70 मुलं घेणारे समजा. ठीक आहे. पण फायनली सिलेक्शन या 4-5 मुलांचंच होणार आहे ना. अगोदर रॅली होणार, मग परीक्षा होणार, अशा पद्धतीने ती प्रक्रिया होणार आहे. मग याबद्दल तुमचा जो काही डाऊट होता तो तुमचा क्लिअर झाला असेल. ठीक आहे. आता बघा या भरतीबाबत आपण संपूर्ण माहिती घेऊ की जसं अग्निवीर भरतीचा क्रायटेरिया असतो ट्रेड्समॅनचा, सेम तशा प्रकारे म्हणजे पात्रता इथं काय असणार आहे, 8वी पास आणि 10वी पास असणार आहे. 8वी पास आणि 10वी पास असणार आहे, कारण ट्रेड्समॅनची भरती आहे ऑल इंडियासाठी. मग त्या ट्रेड्समॅन मध्ये जर आपण बघितलं तर आपल्यासाठी पॅटर्न काय असतो रे एक्झामचा पॅटर्न, तर जसा जीडीचा पॅटर्न असतो त्याच प्रकारे पॅटर्न असतो. गणिताचे 15 प्रश्न असतात, बुद्धिमत्ताचे 5 प्रश्न असतात, जीकेचे 15 प्रश्न असतात आणि विज्ञानचे 15 प्रश्न असतात. एकूण 50 प्रश्न तुम्हाला 100 मार्कांसाठी विचारले जात असतात बघा. म्हणजे जो जीडी आणि ट्रेड्समॅन साठी अग्निवीरचा पॅटर्न असतो त्याच पद्धतीनं हा पॅटर्न त्या ठिकाणी असणार आहे. आणि तो तुम्हाला चांगल्यापैकी स्कोअर करावा लागणार आहे जर तुम्हाला त्या रॅली भरतीमध्ये, त्या लडाखच्या भरतीमध्ये जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. त्यानंतर फिजिकल मध्ये काय असतं, 1600 मीटर असतं. त्या 1600 मीटरला तुम्हाला चांगले मार्क त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. मग 1600 मीटर 5 मिनिटामध्ये तुम्हाला कव्हर करावा लागणार आहे असं मी म्हणतोय. तिथं वेळ दिलेला असतो तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये की 5 मिनिटं 30 सेकंद, 5 मिनिटं 15 सेकंद. त्याच्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क मिळतील, फर्स्ट पर्चीमध्ये घेतल्या जातील. पण इथं लक्षात घ्या, तुम्हाला 1600 मीटर रनिंग जर तुमचं 5 मिनिटामध्ये येत असेल किंवा 5 मिनिटाच्या आत येत असेल तर तुम्ही त्या भरतीला प्रायोरिटी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण फर्स्ट पर्चीमध्ये तुम्हाला 1600 मीटर करायचंय. ठीक आहे. किंवा जे डिप्स असतील किंवा ते पुशअप्स असतील ते सुद्धा तुम्हाला कम्प्लिटली पूर्ण करायचे, पैकीच्या पैकी मार्क फिजिकल मध्ये घ्यायचे, एवढं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. ठीक आहे. मग अशा पद्धतीने ही भरती असणार आहे. तुम्हाला मी हा सिलेबस सुद्धा सांगून दिला जो आपला अग्निवीर भरतीमध्ये असतो, तशाच पद्धतीने सिलेबस त्या ठिकाणी असणार आहे. आणि सगळ्यांनी या गोष्टीवरती लक्ष ठेवायचंय. हे रिअल आहे, ही भरती दरवर्षी येत असते, रिअल भरती असते. फक्त आपले जे काही ऑल इंडियासाठी यामध्ये एकच ही पोस्ट असणार आहे, ती म्युझिशियनची पोस्ट असणार आहे. म्युझिशियन म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही असं हे लागत नाही की तुमच्याकडे पत्रक पाहिजे, प्रमाणपत्र, सर्टिफिकेट पाहिजे, त्याचं नाही. पण तुम्हाला ती कला आली पाहिजे, तुम्हाला ते वाजवता आलं पाहिजे. जसं इकडे पोलीस भरतीमध्ये कसं बँड्समॅन वगैरे असतं, तसं आर्मी मधलं ते पद आहे, तसं तुम्हाला तशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय लागणार आहे, ते वाजवता आलेलं पाहिजे. ठीक आहे. मग ज्यांना या भरतीची तयारी करायची आपल्या बॅच मधून करू शकतात, किंवा पुढच्या भरतीला तुम्ही प्रायोरिटी द्यायला पाहिजे. कारण पुढच्या भरतीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त जागा असणार आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठीमध्ये सुद्धा परीक्षा तुम्हाला देता येणार आहे. आणि तुमच्याकडे खूप जास्त वॅकन्सीज असणार आहे, म्हणजे चान्सेस खूप जास्त असणार आहे त्या ठिकाणी तुमचे सिलेक्शन होण्याचे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने ही भरती असणार आहे. ज्यांना जायचं असतं ते जाऊ शकतात. पण 2-3 गोष्टी ज्या मी महत्वाच्या सांगितल्या त्या लक्षात घेऊनच तुम्हाला त्या ठिकाणी त्या भरतीचा विचार करायचा आहे.
त्यानंतर मग तुम्ही या भरतीसाठी तयारी करू शकतात किंवा टीए भरती पुढे येणारे, SSC GD भरती येणारे, त्या भरतीसाठी नक्की तुम्ही तयारी करू शकता. ठीक आहे, थांबूया आपण आता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या डिफेन्स फॅक्टरी या युट्यूब चॅनलला सर्वांनी फॉलो करून ठेवायचंय, सबस्क्राईब करून ठेवायचंय, जेणेकरून इथून पुढे अग्निवीर भरतीबाबत, इंडियन आर्मीच्या ज्या वेगवेगळ्या भरत्या येत असतात डिफेन्सच्या त्याबद्दल किंवा सेंट्रलच्या SSC GD वगैरे ज्या भरत्या असतात त्याबद्दलच्या सर्व अपडेट व त्यांचा अभ्यास तुमचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती करून घेतला जाणार आहे. तुमची काही अडचण असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थांबूया आपण आता.